लाडक्या बहिणींना 2 महिन्याचे पैसे एकत्र ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आले आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासोबत ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबर या 2 महिन्याचे एकत्र लाडक्या बहिणींना 3000 रुपये आले. हो, लाडक्या बहिणींनो तुम्ही बरोबर ऐकतायत. 2 महिन्याचे एकत्र सरकार आता तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकत आहे. आज भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले. तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व सांगतो. तसेच महत्त्वाचं आजच्या ताज्या बातम्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या बातम्या तुमच्यासाठीच आहेत, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर या व्हिडिओला आताच लाईक करून घ्या. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला जाणून घेऊया आपण आता सर्व काही अपडेट एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत. तर लाडक्या बहिणींनो आता माहिती समजून घ्या. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये रोज काही ना काही अपडेट समोर येत आहे. आता एवढी महत्त्वाची अपडेट आहे ना, ही अपडेट आपण समजून घेणार आहोत. बघा काय झालेलं आहे, अंगणवाडी सेविका आता घरोघरी येत आहेत. हो, सुरुवात झाली. आता तुमच्या घरी पण अंगणवाडी सेविका येणार आहे. तुम्हाला त्या काही प्रश्न विचारणार आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर द्यायची आहे. बरं, जरी चुकीची माहिती दिली तर तुमचा अर्ज बाद केला जाईल, म्हणजे तुमचा हप्ता बंद केला जाईल. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितपणे ते सांगायचं आहे की 4 चाकी वाहन आहे का असं तुम्हाला विचारलं जाईल. जरी नसेल तर नाही सांगा, असेल तर हो सांगा. आणि जरी ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे त्यांचा हप्ता डायरेक्टली बंद करण्यात येत आहे. आता जी आकडेवारी समोर आली आहे हे बघा, नुकतेच भरपूर अर्ज आता अपात्र करण्यात आला आहे. भरपूर बहिणींचा हप्ता जो आहे आता बंद करण्यात आला आहे. तर केवढा आकडा समोर आला आहे ते पण सांगतो आणि कशा कारणाने ते कारण पण समोर आलं आहे ते आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता 2 हप्ते एकत्र 3000 रुपये लाडक्या बहिणींना येणार आहेत आणि सुरुवात झाली. कोणाकोणाला आले, तुम्हाला पैसे आले नसतील तर बाकीच्यांना कधी मिळणार, बाकीच्यांना तर आले, बाकीच्यांना कधी मिळणार. आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नसेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. मी तुम्हाला सांगतो आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ताज्या बातम्या पण आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट पण. हे बघा, तर काय झालेलं आहे, पुरुषांनी आता लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना, यामध्ये पुरुषांनी कसं काय लाभ घेतला, बरोबर आहे की नाही. तर पुरुषांनी देखील या योजनेमध्ये लाभ घेतला आणि या पुरुषांना अपात्र करण्यात आलं. कारवाई देखील होत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आकडा समोर आलेला आहे. भरपूर बहिणी अपात्र झालेल्या आहेत. त्याबद्दल आपण जाणून घेऊया. काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओ पूर्ण बघा. आणि कोणाला लाभ मिळणार नाही, कोणाला मिळेल ते तर स्पष्ट झालेलं आहे, ते तर तुम्हाला माहीत आहे. आणि ज्या बहिणीच्या जवळ जरी 4 चाकी वाहन नसेल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न नसेल तर त्यांना काही टेन्शन घेण्याची गरज नाही. त्यांना रेग्युलर हप्ते मिळणार आहेत. आता 2 हप्त्याचे पैसे एकत्र आले. आज किती जिल्ह्यात पैसे आले आणि कोणाकोणाला पैसे आले चला त्याबद्दल सांगतो मी. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे अजून महत्त्वाची कामाची माहिती आहे तुमच्यासाठी, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला सांगतो मी तुम्हाला सर्व. तर आता इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फक्त. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला सांगतो मी सर्व अपडेट. अत्यंत महत्त्वाची कामाची तुमच्यासाठी माहिती आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा लाडक्या बहिणींनो, काय झालेलं आहे की भरपूर बहिणी ज्या आहेत, भरपूर बहिणींना 2 हप्ते मिळत आहेत. 2 हप्ते 2 हप्त्याचे जे काही पैसे आहेत ना, डायरेक्ट 3000 रुपये आलेले आहेत लाडक्या बहिणींना. सर्व बहिणी खुश झाल्या. परंतु यामध्ये बघा, काही बहिणींना पैसेच अजूनपर्यंत आले नाही. या महिन्याचे पैसेच आले नाही अजूनपर्यंत.
तुम्हाला पण पैसे आले नसतील, तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील, तुम्हाला SMS आला नसेल, तर सांगतो मी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता पैसे येतील. कारण भरपूर बहिणींना पैसे आले हो आणि बाकीच्यांना आले नाही. तर काय कारणास्तव पैसे आले नाही ते पण सांगतो आणि सर्व गोष्टी एकदम क्लिअर करून सांगतो. काही टेन्शन घेऊ नका. सर्वांना पैसे मिळणार आहेत. जे जे पात्र आहेत अशा सर्वांना पैसे मिळणार आहेत. काही टेन्शन घेण्याची गरज नाही. परंतु पुढे मागे होतं थोडं लेट पण होतं, काही टेन्शन नाही. परंतु सांगतो मी तुम्हाला किती वाजता आज तुमच्या खात्यामध्ये 2 हप्त्याचे एकत्र 3,000 रुपये येणार आहेत त्याबद्दल सांगतो. बाकीच्यांना आले त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आता इथून मी तुम्हाला एक एक गोष्ट अशी एकदम नीटपणे समजून सांगतो. तुम्ही फक्त माहिती पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. पुढे एवढ्या महत्त्वाच्या कामाच्या बातम्या आहेत ना तुमच्यासाठी, अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत. एकदम गावरान भाषेत, सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो. आपल्या भाषेत मी तुम्हाला सांगतो आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा. पुन्हा सांगतो. चला जाणून घेऊया आपण सर्व माहिती आता. चला बघा आता महत्त्वाची माहिती, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. हे बघा 12,000 पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे. सरकारला लावला 162 कोटीचा चुना. RTIमधून धक्कादायक माहिती समोर आली. बघा आता जी नवीन माहिती आलेली ती माहिती समजून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक घोटाळे झाले आहे. लाखो अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. आता लाडकी बहीण ही महिलांसाठी योजना आहे, परंतु यामध्ये भरपूर पुरुषांनी लाभ घेतलेला आहे. त्यामुळे बघा सरकारच्या तिजोरीवर ताण आला आहे आणि लाडकी बहीण योजनेत 12,000 पुरुषांनी दर महिन्याला 1,500 रुपयाचा लाभ घेतला असल्याचं समोर आलं आहे. आता बोगस पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ त्याबद्दल सांगतो मी आणि तुम्हाला 2 महिन्याचे एकत्र पैसे त्याबद्दल पण सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, घाई करू नका, व्हिडिओ बघा, महत्त्वाची माहिती आहे. हे बघा बोगस पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ. आता लाडकी बहीण योजनेतून 12,431 पुरुष अपात्र आहेत, तर 77,980 महिला अपात्र ठरल्या आहेत. गेल्या वर्षभरापासून या महिला व पुरुष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते, अशी माहिती अमरावतीचे RTI कार्यकर्ते अजय बोस यांना मिळालेले आहे. दरम्यान आता या अपात्र लाभार्थ्यांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि बघा आकडेवारी तुम्ही बघू शकता समोर आलेली. एकूण 90,411 लाभार्थी आता नुकतेच अपात्र झाले. कशामुळे बघा महिला व पुरुष हे दोघेही मिळून 90,411 लाभार्थी अपात्र ठरले आहेत. हे अपात्र स्त्री पुरुष लाभार्थी गेल्या वर्षभरापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होते. या अपात्र लाभार्थ्यांमुळे महाराष्ट्र सरकारला 162 कोटी रुपयाचा चुना लागला आहे. या लाभार्थ्यांकडून हे पैसे वसूल करावे व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी RTI कार्यकर्ते अजय बोस यांनी केलेली आहे. बघा तर यांच्यावरती कारवाई करावी असं देखील ते म्हटलेलं आहे. तर महत्त्वाचं म्हणजे बघा आता नुकतीच जी महत्त्वाची अपडेट आली ती म्हणजे पुरुष आणि महिला असे दोघांची संख्या 90,000 समोर आलेला आहे. आणि एवढे आता नुकतेच अपात्र झाले, म्हणजे 90,000 जणांचा आता हप्ता बंद झाला आता नुकताच. म्हणजे ज्या बहिणी पात्र आहेत फक्त पात्र बहिणींनाच लाभ मिळणार आहे हे स्पष्ट झालं. ओके चला आता आपण समजून घेऊया 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये. चला आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ना ती माहिती तुम्ही नीटपणे समजून घ्या. तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. हो अत्यंत महत्त्वाची. काय माहिती आहे महत्त्वाची समजून घ्या. हे बघा भरपूर लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते येत आहेत. हो 2 महिन्याचे 3,000 रुपये येत आहेत. तर आता हे पैसे 3,000 रुपये कोणाला मिळत आहे?
आणि 1500 रुपयेच कोणाला मिळत आहेत ते समजून घेऊया. आता लाडकी बहीण योजना आपण म्हटली तर या योजनेमार्फत 1500 रुपये दरमहा मिळतात, परंतु 2 हप्त्याचे एकत्र पैसे 3000 रुपये दिले जात आहे का? याबद्दल काय खुलासा आहे, काय सत्य आहे, चला समजून घेऊया. हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ऑगस्ट आणि सप्टेंबर, ओके, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3000 रुपये मिळत आहे असं मी तुम्हाला सांगितलं. तर बघा, तुम्हाला ऑगस्टचेच 3000 रुपये मिळत आहे डायरेक्टली. तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता अजून दिला जाणार नाही. सप्टेंबरचा पुढे चालून सप्टेंबर महिन्यात हप्ता मिळेल. फक्त ऑगस्टचाच हप्ता येत आहे, परंतु 3000 रुपये येत आहे. आता समजून घेऊया. आता सप्टेंबरचा ताण मिटला, फक्त ऑगस्टचाच हप्ता मिळत आहे आणि तो 3000 रुपये. जे 2 महिन्याचे पैशाचे आपण बात करत आहोत ना, ते ऑगस्ट आणि सप्टेंबरचे नाही मिळत आहे. फक्त ऑगस्ट महिन्यातच आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये येणे सुरू होणार आहे. 3000 रुपये कसे? कारण एक माहिती समोर आली आताच, भरपूर बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाही. ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाही, जुलै प्लस ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे अशा लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहेत अशी माहिती आलेली आहे. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत या ऑगस्ट हप्त्यासोबत. आलं लक्षात? त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळणार नाही, जुलै आणि ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे 3000 रुपये. ज्यांना जुलैचा मिळाला नाही त्यांना, आणि ज्यांना जुलैचा मिळाला आहे आणि सर्व हप्ते रेग्युलर मिळाले आहेत अशा लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच येणार आहेत. झालं क्लिअर? तर अशी ही माहिती होती. आणि पैसे कधी येतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवात झाली का? हे बघा, सुरुवात अजून झाली नाही, परंतु आता लवकरच पुढील काही दिवसात सुरुवात केली जाणार आहे. कारण माहिती मिळाली आहे की लवकरच सुरुवात होईल आणि हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे कोणत्याही क्षणी आता जमा होणार आहे. त्यामुळे वेळोवेळी तुम्ही मोबाईलचे SMS चेक करत राहा, कारण पैसे आल्यावर तुम्हाला SMS येणार आहे आणि कोणत्याही क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ओके लाडक्या बहिणींनो, ठीक आहे. आपण सर्व माहिती समजून घेतली. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. आता बघा महत्त्वाच्या ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट्स म्हणजे ताज्या बातम्या बघा. चला आता समजून घेऊया आपण आज रोजीच्या महत्त्वाच्या कामाच्या ताज्या बातम्या. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सर्व माहिती बघितली. आता बघा ताज्या बातम्या, अत्यंत महत्त्वाच्या बातम्या सर्वांसाठी. हे बघा, पहिलीच बातमी समोर येत आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग, समोरच काही दिसणार नाही इतका पाऊस 24 तासात कोकण, विदर्भासह मुंबईत कसं असेल पर्जन्यमान. बघा, पावसासंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. आता आपण बघतच आहोत दिवसेंदिवस पावसाचा जोर कायम वाढतच आहे. हे बघा, जी माहिती आलेली आहे हवामान विभागाकडून ती माहिती मी तुम्हाला सांगतो. हे बघा, हवामान विभागाकडून जी माहिती आलेली आहे, तर हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार सध्या मान्सून सक्रिय होण्यास परिस्थिती पूरक असल्या कारणानं राज्यात पावसाचा जोर वाढला असून प्रामुख्यानं राज्याच्या कोकण घाटमाथ्यावरील भागांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जे काही घाटमाथ्यावर पाऊस जबरदस्त होणार आहे कोकण घाटमाथ्यावर, तिथे पावसाचा रेड अलर्ट डायरेक्टली देण्यात आला आहे. तर दक्षिण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओके, कुठे कुठे काय अलर्ट जारी करण्यात आलं ते बघा. हे बघा, तर इथे कोकण आणि घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला आहे आणि दक्षिण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा विदर्भासह राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. कुठे? मराठवाडा विदर्भात कुठे कोणचा अलर्ट दिला आहे? येलो अलर्ट दिलेला आहे मराठवाड्यात आणि विदर्भात. ओके, तर बघा, बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा आणि सक्रिय असणारे चक्राकार वारे वाहता मध्य महाराष्ट्रामध्ये पूर्व पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचं जोड क्षेत्र तयार झालं आहे, ज्यामुळं कमी दाबाचा विस्तीर्ण पट्टा कोकणच्या दक्षिणेपासून केरळपर्यंत विस्तारला असून त्याचाच परिणाम स्वरूप राज्याचा पाऊस जोडपताना दिसत आहे. मुंबईसह उपनगरामध्ये पावसानं थैमान घातलं असून ठाणे, रत्नागिरी, रायगड आणि पालघर इथंही पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नदी समुद्रकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे आणि सावधगिरी बाळगत मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये स्थानिक प्रशासनानंसुद्धा निर्णय घेत शाळा महाविद्यालय बंद ठेवत
शक्य असेल तिथं कर्मचाऱ्यांनी ही कंपन्यांकडून घरातून काम करण्याची मुभा देऊ केली आहे. ओके, तर सर्वीकडे पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे पावसासंदर्भात कुठे कुठे जो अलर्ट आहे तो देण्यात आला त्याबद्दल आपण समजून घेतलं. चला पुढील बातमी बघा. चला आता बातमी नंबर 2 बघा. अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2 देखील आहे. आदेश आला, पावसामुळे असणार शाळा बंद, कुठे कुठे सुट्टी जाहीर. चला समजून घेऊया आपण. हे बघा, आता पावसाचं सर्वीकडे थैमान आहे आणि पाऊस जबरदस्त सर्वीकडे चालू आहे. त्यामुळे आता ज्या शाळा आहेत, शाळा कॉलेजला आता सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घेऊया आणि कुठे कुठे सुट्टी मिळणार आहे शाळांना त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया. ही माहिती पण कामाची आहे, समजून घ्या. हे बघा, तर पावसाने राज्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ अशा सर्वच ठिकाणी पावसाची तुफान बॅटिंग चालू आहे. या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यासह राज्याच्या इतरही भागात लाखो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले आहे. तर मुंबई आणि उपनगरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. या पावसामुळं मुंबईची लोकलही स्लो झाली आहे. अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. दरम्यान सध्याची स्थिती जी आहे ती लक्षात घेऊन शाळांबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर राज्यात अनेक जिल्ह्यात शाळा बंद असणार आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे बघा, मुंबई पुढचे 12 तास मुसळधार पाऊस असणार आहे. तसेच पुढच्या 48 तासात मुंबईला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे उपनगरातही आगामी तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळेच त्या जिल्हा प्रशासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या पाऊस पाहता आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता अनेक जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसा सरकारी आदेश निघाला आहे. ओके, हे बघा, आता जिथे जिथे पाऊस असणार आहे आणि एकदम म्हणजे पावसाचा धोका होईल तिथे ते शाळांना सुट्टी मिळणार आहे. ओके, असं नाही की डायरेक्टली जाहीर होईल सर्वकडे शाळा बंद राहतील असं नाही. जिथे चांगली स्थिती आहे तिथे शाळा चालू राहतील आणि जिथे पावसाचा एकदम जबरदस्त थैमान आहे आणि पाऊस म्हणजे तिथे एकदम धुमाकूळ घालत आहे आणि नुकसान होऊ शकतं, त्यामुळे तिथे सुट्टी जाहीर केली जाणार आहे. आलं लक्षात? आणि असे निर्णय दिलेले आहेत आणि असा निर्णय दिलेला आहे, त्यामुळे जिथे अशी स्थिती असेल तिथे सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. ओके, तर अशी ही माहिती होती. ही माहिती पण बातमी नंबर 2 कामाची होती. चला आता पुढील बातमी नंबर 3 बघा. पुढील 2 बातम्या आपण बघूया. अत्यंत कामाच्या बातम्या आहे. तुम्ही व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. बघा आता बातमी नंबर 3. चला आता आपण समजून घेऊया बातमी नंबर 3. हे बघा, बातमी नंबर 3 आहे. सीएम देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील, महायुतीच्या मंत्र्यांनी दिली माहिती. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे शेतकरी भावांसाठी. शेतकरी भावांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती मी घेऊन आलेलो आहे. शेतकरी भावांसाठी ही माहिती कामाची आहे. हे बघा, तर राज्यात एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार असा सवाल उपस्थित होत असताना दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे. हे बघा, दरम्यान कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले. तर आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. तर बघा, कर्जमाफी संदर्भात निर्णय होईल असं सांगण्यात येत आहे आता, आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब ही कर्जमाफीची घोषणा करतील अशी माहिती देण्यात येत आहे.
पुढे बघा, हे बघा, हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकऱ्यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे। यावेळी बोलताना संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील। ओके, कर्जमाफीची घोषणा होईल असं सांगण्यात येत आहे, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे। तर पुसदच्या माड पठारावरील दुष्काळग्रस्त 40 गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करू असे वचन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले। ओके, दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करा अशी मागणी विरोधकाकडून सातत्याने होत आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे संस्थापक जे आहेत बच्चू कडू यांनीही आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते। त्यामुळे शासन स्तरावर शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। त्यात मंत्री संजय राठोड यांनी तसे सुतोवाचही केले आहे। ओके, तर कर्जमाफी होईल असं सांगण्यात येत आहे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब या संदर्भात घोषणा करतील असं देखील सांगण्यात येत आहे। चला, ही बातमी पण महत्त्वाची होती शेतकरी भावांसाठी। चला आता बातमी नंबर 4 बघा, शेवटची बातमी आहे। एवढी शेवटची बातमी बघा, तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ बघितला, आता शेवटची बातमी कामाची बातमी बघा। चला आता शेवटची बातमी आहे, एवढी शेवटची बातमी बघून जा, मग आपण व्हिडिओ थांबूया। बघा, कामाची बातमी आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तर बातमी नंबर 4 आहे, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा ताजा भाव। सोने संदर्भात महत्त्वाची बातमी आहे। दिवसेंदिवस आपण बघत आहोत सोन्याचा भाव फार वाढत आहे, गगनला भिडलेला आहे, परंतु आता आजचा भाव काय आहे समजून घ्या। हे बघा, सोने आणि चांदीच्या भावामध्ये सतत बदल होत आहेत, बहुतेक ट्रेंड तेजीकडे आहेत। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन IBJAच्या वेबसाईटनुसार सोमवारी सकाळपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,23,000 रुपये, तर चांदी प्रति किलो बघा 1,14,933 रुपये झाले। तर 24, 23, 22, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे ताजे भाव किती आहेत याबद्दल आपण जाणून घेऊया आता। तर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव थोडा कमी झाला आहे, तर किती कमी झालेला आहे चला समजून घेऊया। तर बघा, आजचे सोन्याचे भाव खालीलप्रमाणे, सोने शुद्धता प्रति 10 ग्रॅम, हे बघा 10 ग्रॅमनुसार हा भाव आहे। 24 कॅरेट सोने 1,23,000 रुपये आहे आजचा भाव। 23 कॅरेट सोने 99,622 रुपये, त्यानंतर 22 कॅरेट सोने 91,621 रुपये, 18 कॅरेट सोने 75,017 रुपये, त्यानंतर 14 कॅरेट सोने 58,514 रुपये। ओके, तर असे हे भाव आहेत सोन्याच्या आता सध्या स्थितीला। ओके, तर दिवसेंदिवस आपण बघत आहोत सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात, परंतु शक्यतोवर आपण बघत आहोत दिवसेंदिवस सोन्याचे भाव वाढतच आहेत। आता 1,00,000च्या वरती गेलं सोनं, बघा तुम्ही आता, बरोबर आहे की नाही, सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे, 1,00,000च्या वरती गेलं सोन्याचं भाव। ठीक आहे, ही बातमी समजली तुम्हाला। पुढील एक महत्त्वाची माहिती समजून घ्या, मग आपण व्हिडिओ थांबूया। बघा, पुढे महत्त्वाची माहिती बघा। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघितल्या। आज ज्या बातम्या त्या सर्व कामाच्या बातम्या त्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या बातम्या त्या सर्व बातम्या एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं। ओके, आणि सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट बघितली, सर्व माहिती एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत मी तुम्हाला सांगितलं, आणि
तुम्हाला समजेल त्या भाषेत मी सांगितलं. आणि लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणारच आहे. आता कोणत्या क्षणी हप्ता येणार आहे, त्यामुळे थोडी अजून प्रतीक्षा करा, पैसे येऊन जातील. ओके, ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत समजून घेतली. आणि तुम्ही सर्वांनी ना आपले चॅनलचे व्हिडिओ रेग्युलर शेवटपर्यंत पूर्ण बघत चला, तुम्हाला सर्व माहिती ना मिळते. आणि हे बघा, आपल्या चॅनलचा व्हिडिओ थोडा लांब असतो, 26-1 मिनिटाचा व्हिडिओ असतो, परंतु या 26 मिनिटात मी तुम्हाला एवढी माहिती देऊन टाकतो ना, तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरजच राहत नाही. एकाच व्हिडिओमध्ये सर्व मी देऊन टाकतो तुम्हाला डायरेक्ट. आणि ज्या बातम्या असतात ना त्या आज म्हणजे डेलीच्या बातम्या असतात, रोजच्या बातम्या असतात, आणि त्या बातम्या तुम्ही बघत चला, कारण त्या बातम्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि जी महत्त्वाची माहिती आहे, कामाची माहिती आहे, तुमच्यासाठी माहिती आहे, तीच मी तुम्हाला सांगणार आहे. दुसरी वायबार माहिती तुम्हाला कुठलीच मिळणार नाही आपल्या चॅनलवर. जी कामाची माहिती आहे, तुमचा फायदा होईल, तीच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही पटापट या व्हिडिओला आता लाईक करा, या व्हिडिओला सर्वांपर्यंत शेअर करा, शेअर पण करा या व्हिडिओला. आणि तुम्ही जरी चॅनलवर जरी नवीन असाल ना, तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या. शेजारील घंटीचं बेल आयकन दिसत असेल तुम्हाला, ते घंटीचं चिन्हावरती क्लिक करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. यूट्यूब टीमला पण माझं म्हणणं आहे, यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त इम्प्रेशन आणि या व्हिडिओला शेअर करा. ठीक आहे, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. सर्वांचं धन्यवाद.